हुंड्याच्या कारणावरून विवाहितेचा मृत्यू झाल्याच्या खटल्यात दोषी ठरलेला पती आणि सासूला लातूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर भोसले यांनी 15 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। सरकारी वकील मीरा कुलकर्णी यांनी सोमवारी सांगितलं, कल्पना हिचा विवाह 2013 मध्ये सूर्यकांत जायभाई यांच्यासोबत 18 मे 2013 मध्ये झाला होता। दरम्यान विवाहाच्या वेळी 5 लाख हुंडा म्हणून देण्याचं ठरलं होतं, मात्र प्रत्यक्षात 3 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने देण्यात आले। हुंड्यातील उर्वरित 2 लाखांसाठी कल्पनावर सतत दबाव आणला जात होता। प्रारंभी 2 वर्षे संसार सुरळीत चालला, नंतर पती सूर्यकांत आणि सासू राधाबाई यांनी हुंड्यातील उर्वरित पैशांसाठी कल्पनाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला। 24 फेब्रुवारी 2017 रोजी कल्पनाला घरातून हाकलून दिलं। 5 मार्च 2017 रोजी तिचा मृतदेह सांडोळ तालुका चाकूर शिवारातील एका विहिरीत आढळून आला। याबाबत वडिलांनी चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पती, सासू आणि कुटुंबातील इतर मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक संतोष गीते यांनी तपास केला। साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि पंचनामा महत्त्वपूर्ण ठरला। या पुराव्यांच्या आधारे हा मृत्यू नैसर्गिक नसून हुंड्याच्या छळामुळे झाल्याचं निष्पन्न झालंय। अखेर सुनावणी अंती न्यायाधीश आर भोसले यांनी पती सूर्यकांत जायभाई आणि सासू राधाबाई जायभाई यांना हुंडाबळी प्रकरणी दोषी ठरवत 15 वर्षाचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी 20,000चा दंड तसेच कलम 498 अन्वये 3 वर्षाची शिक्षा आणि 15,000चा दंड अशी शिक्षा ठोठावली। सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट मीरा कुलकर्णी देवणीकर यांनी युक्तिवाद केला। त्यांना सहाय्यक वकील दिग्विजय माकणे, ॲडव्होकेट ईश्वर वर्मा, ॲडव्होकेट अभिनय मुंडे, ॲडव्होकेट प्रसाद शेटे, ॲडव्होकेट प्रथमेश डोंगरे यांनी सहकार्य केलं। पैरवी अधिकारी म्हणून चाकूर ठाण्याचे चंद्रकांत राजमाले यांनी सहकार्य केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.